अशी ही टंब पोळी फुगण्यासाठी चला पाहू काही टिप्स। पीठ मळताना जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही। त्यासाठी सर्वप्रथम आपण घेणार आहोत अर्धी वाटी मैदा आणि 1.5 वाटी इथे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आता हे पीठ मळत असताना जास्त आपण मेहनत घ्यायची नाही, फक्त थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे थोडंसं आपण चपातीला कणिक मळतो अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ मळलेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, अशा प्रकारे थोडं जास्त पाणी घ्यायचं। हे पीठ पूर्ण बुडेल असं पाणी घ्यायचं आणि हे पीठ अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। 10 ते 15 मिनिटानंतर अशा प्रकारे हे पीठ आपण काढून घ्यायचं आणि थोडंसं मळायचं। अगदी जास्त मेहनत लागत नाही, अगदी छान पीठ मळलं जातं आणि हे पीठ अगदी थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं। पुन्हा आपण जेव्हा पोळ्या करणार आहात त्यावेळी घेतलं तरी चालेल। अशा प्रकारे आपण पीठ मळून ठेवायचं, आपली अगदी पोळी टंब फुगते। आणि अशाच टिप्ससाठी जुगाड सबस्क्राईब करा।